बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच राजकीय वर्तुळातून। भाजपच्या कोर कमिटीची बैठक रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती पार पडली। या बैठकीत निकाल लागलेल्या 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। 25 पैकी 5 जिल्हा परिषदांवरती भाजपची स्वबळावरती सत्ता आली आहे। त्यात शिवसेनेशी युती केली तर 25 पैकी 12 ठिकाणी सत्ता स्थापन करता येणार आहे। पण अर्थात हे सगळं गणित शिवसेनेशी होणाऱ्या युतीवरती अवलंबून आहे। त्यामुळे मुंबईत सेना भाजपची युती होण्यावरती बाकीच्या राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पालिकांचं भवितव्य ठरणार आहे। जर राज्यातल्या जिल्हा परिषदांमध्ये सेना भाजपमध्ये युती झाली तर भाजपची कुठे सत्ता येऊ शकते तर 25 झेडपी पैकी 5 जागी भाजप सध्या स्वबळावरती सत्ता स्थापन करू शकते। जळगाव, चंद्रपूर, वर्धा, लातूर, गडचिरोलीत भाजप स्वबळावरती सत्ता स्थापन करू शकणार आहे। शिवसेनेसोबत युती केली तर एकूण 12 ठिकाणी भाजप सत्तेत सहभागी होऊ शकते। त्यासोबतच नाशिकचं चित्र बघायचं झालं तर सेनेचा अध्यक्ष होईल आणि भाजपचा उपाध्यक्ष। बुलडाण्यात भाजपचा अध्यक्ष तर सेनेचा उपाध्यक्ष होऊ शकतो। यवतमाळमध्ये सेनेचा अध्यक्ष तर भाजपचा उपाध्यक्ष अशी स्थिती असू शकते। तर औरंगाबादेत भाजपचा अध्यक्ष आणि शिवसेनेचा उपाध्यक्ष होऊ शकतो। त्यापाठोपाठ जालन्यात भाजपचा अध्यक्ष, सेनेचा उपाध्यक्ष, हिंगोलीत शिवसेनेचा अध्यक्ष आणि भाजपचा उपाध्यक्ष। भाजप काँग्रेससोबत कधीच जाणार नाही। पारदर्शीपणाच्या मुद्द्यावरती आम्ही ठाम आहोत असं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्पष्ट केलंय। काल वर्षा बंगल्यावरती भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली, त्यानंतर ते बोलत होते। काँग्रेस सारख्या कुठल्याही पक्षाशी आम्ही बोलणी करणार नाही, समझोताचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे काँग्रेस सारख्या पक्षांशी भाजप या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या विषयात चर्चा समझोता करण्याचा प्रश्नच येत नाही। जोपर्यंत राज्य सरकारमध्ये शिवसेना भाजपशी ब्रेकअप करत नाही तोपर्यंत शिवसेनेसोबत जाण्याचा विचार नाही, अशी सूचक प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे। त्यामुळे मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेना राज्यातील सत्तेतून बाहेर पडणार का हे आता पाहावं लागेल। राज्य में शिवसेना और भाजपा की गठबंधन है, हम तो थर्ड पार्टी है, तो पहले वो फैसला करे कि साथ में रहना चाहते कि नहीं रहना चाहते हैं, उसके बाद ही प्रश्न पैदा होता है कि क्या करना है। तो देखेंगे, अभी कुछ उसमें कोई डेवलपमेंट नहीं है। जब तक वो फैसला आपस में नहीं करते उनको कैसे आगे बढ़ना है, तब तक हम इसमें कोई कांग्रेस प्रस्ताव। हा विषय आमच्या हायकमांडचा आहे। शिवसेनेवर जाऊ नये त्यांनी सांगावा। काँग्रेसची मदत घेतली तुम्हाला आवडेल का? माझ्या आवडीनिवडीचं नाही, वरिष्ठ बोलतील ते मला मान्य आहे। मला आवडेल काय? शिवसेना दुश्मन थोडे, माझी दुश्मन नाही आणि मी राजकारण दुश्मनी मानत नाही। दुसरीकडे मुंबईत शिवसेना भाजपला एकत्र येण्यावाचून पर्याय नसल्याचं खुद्द भाजपचे नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय। माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या विचाराच्या आधारावर कुठली मतभिन्नता नाही आहे। हिंदुत्वाच्या आधारावर आमच्या दोघांमध्ये वैचारिक एकमत आहे आणि त्यामुळे आज निवडणुकानंतर परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की दोघांना एकमेकाशिवाय पर्याय नाही अशी स्थिती आहे। दरम्यान मुंबईत युतीबाबत अजूनही विचार झालेला नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही स्पष्ट केलंय। तसंच मुंबईकरांनी 5व्यांदा आशीर्वाद दिल्यानं शिवसेना पक्षप्रमुखांनी जनतेचे आभार मानले। शिवसेनेच्या प्रमुख मंत्र्यांची बैठक आज होणार आहे आणि त्यानंतर शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करेल। अजूनही काय तर विचारच केलेला नाही, अजून निकाल आणि त्याचं यश नको असं आवाहन केलं। मी आता सध्या आनंद मला व्यक्त करू द्या, सगळ्यांच्या आनंदात मला सहभागी होऊ द्या। मी अजून पुढचा काही विचार केला।
मुंबईवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सेना भाजपकडून जोरदार चर्चा आणि खलबत सुरू झाली आहे। मॅजिक फिगर गाठण्यासाठी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांची चाचपणी देखील सुरू असून शिवसेनेला 4 अपक्षांनी साथ दिली आहे। मुंबईत 6 जागा मिळवणाऱ्या समाजवादी पक्षानं मात्र सेना किंवा भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। ना शिवसेनेसोबत आणि ना भाजपसोबत जाण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे। आमचे आणि त्यांचे विचार वेगळे आहेत। मुंबईच्या विकासासाठी आम्ही विरोधात बसू, पण सेना भाजपबरोबर जाणार नाही, असं समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी स्पष्ट केलंय। समाजवादी पार्टी अपोजिशन में बैठेगी, कोई सवाल ही पैदा नहीं होता कि समाजवादी पार्टी बीजेपी या शिवसेना को सपोर्ट करे। हमने आज तक कभी बीजेपी शिवसेना को सपोर्ट नहीं किया है। हमारी पार्टी में जितने भी चुनकर आए वो अपोजिशन में बैठकर अपना काम करें। मुंबई पालिकेसाठी सेना आणि भाजपने एकत्रित युती करावी आणि अडीच वर्षांसाठी महापौरपद हे वाटून घ्यावं असा सल्ला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलाय। त्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। बीजेपीच्या जागा एकदम कमी असत्या तर समजू शकलो असतो, परंतु बीजेपीच्या जागा शिवसेनेच्या पाठोपाठ आहे आणि त्यामुळं दोघांनी अडीच वर्षाचं जे महापौरपद आहे ते अशक्य करून मला वाटतं की पुढे जाण्याचा प्रयत्न करावा। उल्हासनगरमध्ये भाजपचा महापौर होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। साई पक्षानं भाजपला इथं पाठिंबा दिलाय। उल्हासनगर महापालिका निवडणुकीत 32 जागांवरती विजय मिळवत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला। मात्र बहुमतासाठी भाजपला 8 जागांची कमतरता होती। या संदर्भात भाजपचे नेते राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि साई पक्षाच्या नेत्यांमध्ये मुंबईत एक बैठक पार पडली। या बैठकीनंतर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती साई पक्षाचे नेते राजू इन्नानी यांनी दिली आहे। मूलभूत सुविधा आहेत ते उल्हासनगरच्या लोकांना मिळाले पाहिजे, त्याकरता आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे। माझे 11 नगरसेवक आहे, 11चे 11 नगरसेवक पाठिंबा देणार आहे फक्त डेव्हलपमेंटसाठी। आपण सध्या राष्ट्रवादीतच आहोत, पण पक्षानं मला काम करू दिलं नाही आणि अन्याय केला तर वेगळा विचार करावा लागेल, असं पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांनी म्हटलंय। पुण्यात भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले अपक्ष विजयी झाल्या आहेत। आता रेश्मा वहिनींच्या पाठोपाठ तुम्ही भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? मी तर अजून राष्ट्रवादी पक्षातच आहे। राष्ट्रवादीने जर मला संधी दिली कामाची, जर दुर्लक्ष केलं तर मी त्या पद्धतीने मला निर्णय काहीतरी घ्यायला लागणार आहे। बातमी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात वाढत चाललेल्या दुराव्याची। सांगली पालिका निवडणुकीमध्ये सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा पराभव झाला। पराभवानंतर बोलताना सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टींवरती आगपाखड केली आहे। राजू शेट्टी घराणेशाहीचं राजकारण करतायत, त्यांनी आयुष्यभर याच तत्वाचं राजकारण करत राहावं अशा शुभेच्छा देखील यावेळी खोत यांनी दिल्या। तोटा झाला असं मला वाटत नाही, कारण 91 मतं म्हणजे हा निसरता आमचा झालेला पराभव आहे आणि खासदार राजू शेट्टींना मी धन्यवाद देतो की ते तत्वाशी एकनिष्ठ राहिले आणि आयुष्यभर त्यांनी या पद्धतीनंच काम करत राहावं। माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत त्यांच्या भावी वाटचालीस। तिकडे जिल्हा परिषदांच्या आखाड्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता आहे, तसा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलाय अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे। ज्या ठिकाणी आमचं संख्याबळ जास्त असेल त्या ठिकाणी आम्ही आमचा अध्यक्ष बसवू, ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचं संख्याबळ जास्त असेल त्या ठिकाणी त्यांचा अध्यक्ष बसेल, असं सांगायला देखील चव्हाण विसरले नाहीत। ज्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसची जास्त जागा आल्या निवडून त्या ठिकाणी काँग्रेसचा अध्यक्ष होईल आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा व्हावा, आणि ज्या ठिकाणी त्यांची संख्या जास्त आहे राष्ट्रवादीची त्या ठिकाणी त्यांचा अध्यक्ष होईल, आमचा उपाध्यक्ष होईल। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे राज्यामध्ये एकत्र येऊन अशा प्रकारचं गठबंधन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेवर करणार आहोत। नागपुरातील पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू झालाय। माजी मंत्री नितीन राऊत यांनी आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र आता सुरू झालंय। नितीन राऊत यांना दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांना त्यांनी पत्रही लिहिलंय, त्यात त्यांनी नाव न घेता
मुत्तेमवारांवरती निशाणा साधलाय. तर मुत्तेमवारांनी दिल्लीश्वरांनी नागपूर काँग्रेस संदर्भात निर्णय घेण्याची वेळ आल्याचं म्हटलंय. राऊतांचं पत्र म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे असा प्रकार असल्याचा हल्लाही त्यांनी चढवलाय. एखाद्या माणसाला काम करू द्यायचं नाही, काम करायचं असेल तर आमच्या मनानेच करा, अशी भूमिका काही दिवसापासून घेण्यात आलेली आहे. आणि त्यांना वेळीच जर म्हणजे वॉर्न केलं असतं, वेळीच जर त्यांच्यावर कारवाई केली असती तर हा दिवस दिसला नसता. अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणातील 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी तर 3 पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगरमल इथं शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ओली पार्टी आयोजित करण्यात आली होती असा आरोप आहे. दरम्यान विषारी दारूकांड प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या 6 जणांनाही निलंबित करण्यात आलंय. विषारी दारूमुळे पांगरमलला 9 जणांचा तर कौडगावला 2 बळी गेलेला आहे.